बेल्ले येथे श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ शिवनेर भूषण हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते व जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक पांडुरंग येवले यांनी केले, तर आभार संस्थेचे चेअरमन पप्पू शेठ गुंजाळ यांनी मानले। यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते। या निमित्त संगीत भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता। या बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी। सन्मान होत आहे किल्ले शिवनेरीच्या शिलेदाराचा, सन्मान होत आहे आपल्या माणसाचा। तर माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी जे पहिलं शिवनेर भूषण पुरस्कार जे पुष्प दिलं, त्या पहिल्या शिवनेर भूषण पुरस्काराचं पुष्प ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पायावर मी छातीत अर्पण केलं ते आहे आदरणीय राजाराम महाराज जाधव। हे मला आपल्या सर्वांना सांगितलं आहे। तर माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी अतिशय अट्टासाने प्लॅनिंग पूर्वक माझ्याकडून खूप सारा फंड घेऊन गेले, 30 कोटीपेक्षा अधिकचा फंडच्या गावाने ज्यांच्या सरपंचच्या काळामध्ये आणला ते आदरणीय धनंजयराव डुबळे पाटील यांची उपस्थिती व्यासपीठावर आहे। त्याच्यामुळे पैकी सगळ्यात महत्त्वाचं उद्घाटन झालं बेल्ला जेजुरी मार्गाचं, आणि मला अण्णांची सूचना खूप आवडली। गावाच्या स्ट्रक्चरला हात लावून सुद्धा फायद्याला ते लोक सहकार्य करणार नाही। जर बाहेरून रस्ता काढला तर तो रस्ताही मोठा होईल मुक्ताई जवळून, आणि थर्ड रस्ता केलेला जाईल। असं दादा काय आहे ना तुझी इच्छा समजली जमेल ना? आपण करू तसं मी प्लॅनिंग चेक करायला लावतो, म्हणजे आपली लोकही सुखी होतील, ते आपल्या डोक्यात ताप करणार नाही आणि वाद मिटून जाईल आणि रस्ता बाहेर सपोर्ट स्ट्रक्चरचा होऊन जाईल। त्या पद्धतीची आपण मोठेगाव स्वीकारूया। आणि एक चांगला रोड, हा रोड मोठा होतोय, 35 फुटाचा रोड होतोय, म्हणजे 7 मीटरचा। एवढे मोठी त्याची रुंदी आहे, त्याची व्याप्ती आहे। अतिशय सुपर स्ट्रक्चरचा त्याचे 4 लेअर येणार आहेत। विशेषत्वाने त्याच्यामध्ये त्या डांबरमध्ये आता प्लास्टिकचं नवीन विटामिन आधी त्याच्यामध्ये आलेलं आहे, आणि त्यामुळे या रस्त्याला 10 वर्षाची स्ट्रेंथ आहे। 10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही, त्यामुळे आपण अतिशय सुंदर रस्त्याला सामोरं जायचे। आता हा तुमचा जो 8 रस्ता आहे तो बाजार समितीच्या पुढचा, हे आपण हा रस्ता पुढे गेलाय तो पोलीस स्टेशन, या रस्त्याचं सुद्धा नारळ आपण परत 2 दिवसांनी 3 दिवसांनी खोटं आहोत, त्याची आता वर्कआउट राहील। तो रस्ता 1 कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि सुपर स्ट्रक्चरचा रस्ता आहे। त्याच्यामध्ये जिथं जिथं खड्डे मोठे होतात पाणी सांगतात तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे पॅच घेतले जातात। त्यामुळे खूप बारकाईने आपल्या गावावर लक्ष आहे, बदल होत चाललाय। आता आपण काही ठिकाणी सारखं दिले, अंतर्गतचे रस्ते घेतात, मनांचे काय रस्ते घेतले, आता माझी काही यादी नाही आहे, परंतु सगळे रस्ते जवळजवळ मॅक्झिमम आपले बसवलेले आहेत। आजच मी रानमाळा त्याप्रमाणे वरचा झाप खालचा झाप या रस्त्याचं 2 कोटी रुपयाच्या रस्त्याचा नारळ आता फुटवले मुख्यमंत्री सगळ्यांचा, आणि हे आपलं सगळे मंडळी होतात। आपलं काय नाव याचं? अशोक गुंजाळ, म्हणजे ते अशोक गुंजाळ वेगळे। आपल्या वडिलांचं नाव काय? अशोक भाऊ गुंजाळ। बरं, उत्पादनाचं बक्षीस मिळाले चालू वर्षात, चांगले अभिनंदन। पहिला क्रमांक। पण पार्लर मध्ये जायचं नाही, जुन्नर मध्ये थांबायचं, हा, नाहीतर तुमची गडबड होते। पाणी नाही मिळालं मी चाललो पार्लरला, जाऊन त्यांना आशीर्वाद लागेल। त्यांची संघर्षाची भूमिका होती, आणि खरं तर संघर्षाशिवाय माणसं कोणती होत नसतात, गोष्टी होत नसतात आयुष्यामध्ये, पण संघर्ष कोणाला नाही। खरं तर या सगळ्या 40 वर्षांचे बॅकलॉग आहे। खरं तर इथून मागे तर एस्केप झाला असता आपला, नाही का? बेल्ल्याला, गुंजळवाडीला, रानमळ्याला, तर कशाला तुम्ही अडचण मिळाली असते? म्हणजे मागचं सगळं खापर आमच्या लोकांनी, मग आमच्यावर राग आमदार काय करतात? हो, आमदार सगळं करणार आहे, हा आमदार सोपा नाहीये, हा आमदार सचोटीचा आहे। आणि जुन्नर तालुक्याला राज्याचा पहिला असलेला तालुका करण्यामध्ये मी कटिबद्ध आहे, हा विश्वास देण्यासाठी मी बेल्ल्याच्या ग्रामपंचायतीमध्ये उभा आहे। तुम्ही काळजी करू नका, माझा विश्वास ठेवा। खूप प्रचंड ताकदीने आपण वेगाने पुढे आहोत। आता से लोक विचार करतात हा बाबा करतो कसं काय? हा एकुलता एक, आणि पाटलाचा लेख नाही मी, हा एकुलता एक, आणि या शिवभूमीचा लेख कुणाचा? आणि तुमच्यासाठी मी काही करेल, आपल्यासाठी, जनतेसाठी, या मातेसाठी काही करेल ना मी। तुम्ही काळजी करू नका, जबाबदारी आहे माझी। आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायची, आपल्याला व्यवस्थापन द्यायची, ह्या डेव्हलपमेंट करायची, बदल करायची, या तालुक्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे। आज श्री स्वामी समर्थने अतिशय चांगलं काम केलं। सर 87 लाखाच्या ठेवी आल्या, त्यावेळेला आज 1500 कोटी रुपयाची उलाढाल आहे, 1500 CR, आणि ते पाहायला सुद्धा मला वेळ नाही। एवढी मोठी प्रचंड, आजच तिचा
आमच्या पाचगणीच्या शाखेचं उद्घाटन होतं, नवीन शाखेचं, पण मी इथं शाखा तिथं पाचगणीला आतापर्यंत 40 ब्रांचेस झाल्या. मला 100 ब्रांचेस करायच्या. पुणेस्वामी ती एकमेव अशी संस्था आहे की सहकार चालू झाल्यापासून त्याच्या एजीएमला म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि ती एकमेव संस्था म्हणजे पुणेस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. एजीएमला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गर्दी पाहिली. बरं आमचे सभासद किती असावे? 1,27,000 सभासद आहे पुणेस्वामीचे. किती आहे? कोणी आम्हाला भीती नाही वाटत निवडणुकीची, कधीच नाही वाटली. आणि गेले आज 36-37 वर्ष संस्था चालू झाल्यापासून वन स्ट्रोक ही आमच्या वडिलांच्या नंतर शरद सोडूच्या हातामध्ये संस्था आहे. त्या संस्थेला धक्का लागत नाही, हा विश्वासाची जबाबदारी आमच्या खात्यावर लक्षात ठेवा. तुम्ही करा काम. आता तुम्हाला पुढे जाता येईल. कुठल्या ना कुठली चांगली भावना डोळ्यासमोर ठेवली एका संस्था मोठ्या होत राहतात. आणि लक्षात ठेवा, मला संस्था पुढे घेऊन जायची ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल. संस्था म्हणजे तजवीज नाहीये, संस्था म्हणजे ही जबाबदारी आहे, ही जोखीम आहे. आणि जोखीम पुढे द्यायचा असेल तर सभासदांना विनंती करा, संस्थेत जास्त ठेवी येऊ द्या, त्याचं वाटप चांगलं करा, चांगल्या बँकेमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करा, गुंतवणूक करा. 1% जास्त मिळणार म्हणून जर पैसे ठेवायला गेले तर आपले पैसे लोकसेवेसारखे अडकतील आणि काढून द्यायला परत शरद सोडून यावं लागेल. बाबा मी नशिबाने आमदार झालो म्हणून तुमचे 117 कोटी आले. बेनके साहेबांचे सुद्धा पैसे अडकले होते, मीच काढले. बरं बिगर पैशात काढल्यावर नाही, इमानदारीने सांगतो. छत्रपती माझ्या छातीवर इमानदारीने काढले. 1 रुपया नाही घेतला कैलास सिंगल नाही, व्यवहार नाही. कामं करतो आपण जनतेची, पण त्याच्यासाठी व्यवहार कधी करत नाही. लोकांचा विश्वास कमवा. अपोजिट चांगल्या गोष्टींवर मग कामाला लागले. तुमचा सगळा वेळ व्यतीत होईल. आता लोकांना भेटा, त्यांना विनंती करा, जास्तीचा ठेवी आणा. अहो या अभय शेटला आणि तुम्ही पारस शेटला भेटले तरी 2-5 कोटी लगेच मिळतील तुम्हाला. शेजारी तुमच्या लोकांना जमा करा. खूप चांगली चांगली या बेल्ल्यामध्ये चांगली चांगली मुंबईकर मंडळी आहेत, चांगले चांगले व्यवसाय आहेत, शेतकरी आहेत.